नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती। सर्वप्रथम तुमचं सर्वांचं महाराष्ट्र संवाद कट्टा या फेसबुक पेजवर मनापासून स्वागत करतो। माझा आवाज सर्वांना येतोय ना? जर माझा आवाज येत असेल तर मला तसं कमेंटमध्ये नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी उमेश रुपनवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं महाराष्ट्र संवाद कट्टा या फेसबुक पेजवर सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन पोलीस भरती मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचे आयोजन आमचे मित्र सूरजजी पवार, निखिलजी भोजने, आशिषजी कोळी आणि त्यांच्या इतर टीमनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी मला मार्गदर्शनासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की पोलीस भरतीत कशा पद्धतीची संधी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। आता नुकतंच महाराष्ट्र सरकारने 12,500 पेक्षा जास्त पदांची पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार असं गृहमंत्र्यांनीच डिक्लेअर केलं असल्यामुळं डिसेंबरच्या आत ही भरती प्रक्रिया संपेल अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलं असल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवार मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीच्या तयारीला लागलेले आहेत। परंतु महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आजही माहीत नाही की पोलीस भरती नक्की कशी होणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे, त्याचं फॉर्म भरायचं कसं, ही भरती ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे, या भरतीमध्ये लेखी परीक्षा आधी आहे का मैदानी चाचणी आधी घेतली जाणार आहे, मैदानी चाचणी घेतली जाणार तर मैदानी चाचणी कोणकोणते प्रकार आहेत, लेखी परीक्षा कशा स्वरूपाची असणार आहे, यासाठीची कागदपत्र कोणती लागतात, यासाठीचं आरक्षण कसं असतं, यासाठीची वैद्यकीय चाचणी कशी असते, त्याचबरोबर ही जी पोलीस भरती बरोबर बँड पोलीस भरती बी दरवर्षी जाहिरात येत असते, तर बँड पोलीस भरतीची प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, किंवा पोलीस वाहन चालक म्हणजे पोलीस ड्रायव्हर पहिल्यांदाच महाराष्ट्राने ती भरती सुरू केलेली आहे, तर त्यासाठीचं लायसन कोणतं लागतं, किंवा ती भरती कशी होणार आहे, किंवा SRPची IRBची भरती कशी होणार आहे, हजारो प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि त्या सगळ्याच प्रश्नांची आज आपण इथं चर्चा करून त्याची उत्तरं पाहणार आहोत। तुम्हाला जे काही प्रश्न आता पुढे तुमच्या उभा येतं, जे प्रश्न तुमची पोलीस भरती तयारी करताना येतात, ते प्रश्न आता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा। मध्यात आणि शेवटी मी त्या प्रश्नांची आपण चर्चा करूया। साधारणतः मध्यामध्ये आणि शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये सर्व प्रश्नांवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, लक्षात ठेवा। त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न येतात, मग आरक्षण असेल किंवा डॉक्युमेंट असतील, डॉक्युमेंटमध्ये आता EWS SCBC नव्याने डॉक्युमेंट सहभागी नव्याने डॉक्युमेंट काढलेले विद्यार्थ्यांनी, तो काय प्रकार आहे, त्यातले काय प्रश्न तुम्हाला असतील, तर लेखी परीक्षा, मैदानी चाचणी, कोणत्याही कसलाही प्रकारचा पोलीस भरती संदर्भातला प्रश्न किंवा आर्मी नेव्ही एअरफोर्सचा जरी असेल प्रश्न तरी तुम्ही विचारू शकता। त्या सर्व प्रश्नांची मी सविस्तर उत्तरं देणार आहे। या साधारणतः मध्यामध्ये आपण ते तुमच्या कॉमेंटवर चर्चा करू आणि शेवटच्या 10 मिनिटात मी त्याच्यावर चर्चा करू। त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी आत्तापासून ते प्रश्न टाकून ठेवा, शेवटी आपण त्याच्यावरती निश्चित चर्चा करणार। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता पोलीस भरती बरोबरच महाराष्ट्रामध्ये इतरही खूप मोठ्या भरत्या होतात। आर्मीमध्ये खूप मोठी भरती दरवर्षी असते, नेव्हीमध्ये असते, एअरफोर्समध्ये असते, रेल्वेमध्ये दरवर्षी खूप मोठ्या पदांची भरती नियमितपणे घेतली जाते। त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्लीमध्ये, तो स्टाफ सिलेक्शन कमिशन CRP, BSF, CISF, इंडो तिबेटन पोलीस, आसाम रायफल्स कॉन्स्टेबल दर्जाची 10वी पास वरची 50,000 ते 60,000 पदांची दरवर्षी भरती करत असतं। इतर सरळ सेवा भरतीचे शासनाचं महाराष्ट्र शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत, महसूल असेल, वन विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम असेल, या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पदे दरवर्षी भरली जातात। म्हणजे थोडक्यात नोकऱ्यांची खूप संधी आहे, परंतु त्या नोकऱ्या कशा मिळवायच्या हे विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा माहिती नसते की ह्या नोकऱ्यांची जाहिराती कधी येतात, ह्यासाठीचा अभ्यासक्रम काय आहे, ह्यासाठीची पुस्तकं कोणती वापरायची, ह्यासाठीचं या परीक्षेसाठी नियोजन कसं करायचं, या गोष्टीची माहिती नसल्यामुळं क्षमता असताना सुद्धा बरेचसे विद्यार्थी अपयशी होताना मी पाहिलेले आहेत, किंवा या परीक्षाच देत नाहीत असे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत। त्यामुळे ही भरती प्रक्रियेचं मूळ स्वरूप जर तुम्हाला समजलं, ह्या भरत्या कशा राबवल्या जातात, तर मला असं वाटतं की तुम्हाला सहज या भरत्यांमध्ये यशस्वी होता येईल। आता आपण पोलीस भरतीमध्ये पाहूया। ही पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शैक्षणिक पात्रता समजून घ्या। पोलीस भरतीसाठी उमेदवार हा 12वी पास असावा लागतो।
पण त्यातच एक बँड पोलीस म्हणून आहे, त्यासाठी 10वी पास असला तरी उमेदवार चालू शकतो. बँड पोलीस सुद्धा दरवर्षी जाहीर देत असते. पण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी उमेदवार हा 12वी पास असावा लागतो. त्यासाठी टक्केवारीची किंवा शाखेची अट नाही. जरी 12वी पास पात्रता असली तरी सुद्धा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेली, MA झालेली किंवा इंजिनिअरिंगची, MBAची कितीतरी मुलं पोलीस भरतीसाठी अप्लाय करतात. 2018च्या भरतीचं जर स्वरूप पाहिलं तर 8 लाखापेक्षा जास्त मुलं अप्लाय केला होता. 1 लाखापेक्षा जास्त मुलींचं त्यामध्ये अप्लाय होता. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते. म्हणजे सगळ्यात जास्त जागांची भरती जर महाराष्ट्रात कोणती घेतली जात असेल ती पोलीस भरती, आणि सगळ्यात जास्त विद्यार्थी कोणत्या भरतीला बसतात ती पोलीस भरती. त्यामुळे निश्चितपणे स्पर्धाही जास्त असते. पण तुम्ही जर त्याचं स्वरूप समजून घेतलं तर तुम्ही या भरतीमध्ये सहज यशस्वी होऊ शकता. आता ही कशी भरती घेतली जाणार आहे, तर यासाठीच पहिल्यांदा तुमचं शैक्षणिक कागदपत्र झाल्यानंतर तुमचं शारीरिक मोजमाप महत्त्वाचं आहे. उमेदवारासाठी उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे पुरुष उमेदवारांची, आणि महिला उमेदवारांची उंची 155 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर पुरुष उमेदवारांच्या छातीचं मोजमाप केलं जातं. कमीत कमी 79 सेंटीमीटर छाती असली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवता आली पाहिजे. हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे प्रायमरी निकष सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. वयाचा सुद्धा निकष खूप महत्त्वाचा आहे. पोलीस भरतीसाठी उमेदवाराचं वय हे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 28 वर्ष असलं पाहिजे. पण जर उमेदवार मागास प्रवर्गातला असेल, म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग, SC, BC, EWS अशा प्रवर्गात जर उमेदवार मोडत असेल तर 33 वर्षापर्यंत तो पोलीस भरती देऊ शकतो. SC, BCचं आरक्षण दिलेले विद्यार्थी मला कितीतरी विचारतात की सर पोलीस भरतीला वय किती? लक्षात ठेवा 33 वर्षापर्यंत वय. आणि ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना कळल्या पाहिजे. आणि खुल्या प्रवर्गाला 28 वर्षापर्यंत. उमेदवार जर प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक असेल तर अजूनही वयामध्ये खूप मोठी सवलत आहे. तुम्हाला जे जे काही अपेक्षित तुम्हाला असेल ते कॉमेंटमध्ये टाका, मी त्याच्यावरती निश्चित उत्तर देईन. सगळ्यात जर गोष्टी बारीकसारीक सांगत बसलं तर आपल्याला खूप 4 तास लेक्चर चालत. त्यामुळे मी ओझर तर सगळ्यात धावता आढावा घेतो. तुम्हाला जे जे प्रश्न येतात, तुम्हाला जे जे अडचण येतात ते त्यात पुढे टाकत राहतो. त्यानंतर ही जी भरती प्रक्रिया आहे, ह्या भरती प्रक्रियेमध्ये नीट समजून घ्या. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तुमचं आरक्षण व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. आरक्षण कशासाठी माहीत असलं पाहिजे, तर आरक्षणातून तुम्हाला सामाजिक समांतर आरक्षण जर माहीत असेल तरच तुम्हाला जिल्हा निवडता येणार. आणि डॉक्युमेंट एक महत्त्वाचे माहीत असलं पाहिजे. आता डॉक्युमेंटमध्ये मी असं पाहिलेलं आहे की कितीतरी मुलं डॉक्युमेंट चुकीचं असल्यामुळं, विहित मुदतीतलं डॉक्युमेंट नसल्यामुळं क्षमता असताना भरती प्रक्रियेतून बाहेर गेलेले आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांचं अशी गोष्ट झालेली आहे की त्यांच्याकडे क्षमता आहे पण केवळ डॉक्युमेंट माहीत नाहीत, कोणते डॉक्युमेंट लागतात, किंवा विहित मुदतीतलं नाहीत, आहे डॉक्युमेंट पण त्याचे कालबाह्य झाले, त्याची मुदत संपलेली. अशामुळे विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपासून बाहेर जावं लागणार आहे. मी हजारो मुलं पाहिलेले. मुलांनी ही माहिती, म्हणजे त्याच्याकडे क्षमता चांगली आहे, तयारी चांगली आहे, पण डॉक्युमेंट चुकीचे असल्यामुळे त्याला भरतीतनं बाहेर जायला लागले. तर मला असं वाटतं नीट समजून घ्या डॉक्युमेंट काय लागतात ते. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कास्ट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल 3 सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय तुमचं 10वी 12वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडण्याचा दाखला, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड ही सगळी डॉक्युमेंट तुमच्याकडे असली पाहिजे. आता जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू सर्टिफिकेट, तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्प सर्टिफिकेट, तुम्ही माजी सैनिक असाल तर माजी सैनिकचं सर्टिफिकेट, ही सगळी सर्टिफिकेट तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा. आता ही जी भरती प्रक्रिया आहे यासाठी कुणाला कोणती कागदपत्र लागतात मी सांगतो. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कास्ट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. नॉन क्रिमिनलची त्यांना गरज नसते. त्यानंतर विमुक्त जाती अ, ब, क, ड, SBC, OBC, EWS, SC, BC यांच्यासाठी कास्ट, डोमिसाईल, नॉन क्रिमिनल ही 3 सर्टिफिकेट लागतात. खुल्या प्रवर्गाला फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं. महत्त्वाचं 10वी 12वीचं मार्कशीट तर सगळ्याला लागतं बरं का, ते महत्त्वाचंच आहे, पण फक्त मी मेन सर्टिफिकेट सांगते. आणि खुल्या प्रवर्गात जर मुली अप्लाय करत असतील तर मात्र नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अत्यावश्यक असतं, वेगळ्या नमुन्यातलं 30% आरक्षणाचं. बऱ्याच मुलींना खुल्या प्रवर्गात ही माहीत नसल्यामुळं मुली फॉर्म भरतात आणि नॉन क्रिमिनल जोडत नाहीत आणि डायरेक्ट मुलींना मुलांच्या गटात टाकलेल्या अशा खूप घटना घडलेल्या आहेत की ज्या मुलींना मुलांच्या गटात टाकल्यामुळे मेरिटमध्ये 40 मार्काचा डिफरन्स आहे. मी अशा मुली पाहिल्या आहेत की ज्यांची पोलीस होण्याची सहज क्षमता होती पण केवळ त्यांनी विहित मुदतीतलं नॉन क्रिमिनल नसल्यामुळं क्षमता असून त्यांना घरी जावं लागलं. मग ह्या गोष्टी मला असं वाटतं नीट समजून घ्या. तुम्हाला जर पर्टिक्युलर कुठल्या डॉक्युमेंटबद्दल जर काय अडचण असेल तर मी शेवटी एक नंबर दिला. काही विद्यार्थी सांगितले सर तुमचा नंबर द्या, तर कॉमेंटमध्ये मी तुम्हाला एक नंबर देईन. त्या नंबरवर मला तुम्ही पर्सनल विचारा की सर मी ह्या प्रवर्गातल्या मला कोणतं डॉक्युमेंट लागेल, कोणत्या मुदतीला पाहिजे, तर मी तुम्हाला 100% सहकार्य करेन. व्हॉट्सअप जरी केलं तरी मी तुम्हाला सहकार्य करेन. किंवा
समजा तुम्हाला डॉक्युमेंट आहे पण ती विहित मुदतीला आहे का, समजा नॉन क्रिमिनलच्या खाली व्हॅलिड डेट लिहिलेली असती, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर व्हॉट्सअप केलं तर मी सांगेल हे सर्टिफिकेट चालतं का नाही ते. मग मला असं वाटतं की सगळे डॉक्युमेंट आता सगळ्यांनी काढून ठेवा फाईल फोल्डरमध्ये. निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये धावपळ करावी लागणार नाही, येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सहज भरती होऊ शकता. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण समजून घ्या थोडक्यात. पोलीस भरतीमध्ये सामाजिक आणि समांतर दोन प्रकारचं आरक्षण असतं. सामाजिक म्हणजे जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा विमुक्त जाती अ ब क ड SBC OBC CBC EWS आता शासनाने 10% दिलेलं आरक्षण, या सगळ्या आरक्षण आपण सामाजिक आरक्षण म्हणतो. या आरक्षणाच्या अंतर्गत एक आरक्षण आहे त्याला समांतर आरक्षण म्हणतात. हे समांतर आरक्षण असं असतं की महिलांना 30% असतं, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांना 5% असतं, माजी सैनिकांना 15% असतं, खेळाडूला 5% असतं, होमगार्डला 5% असतं, ह्याला म्हणायचं पोलीस पाल्याला 5% साधारणतः असतं. म्हणजे हे आरक्षणाच्या अंतर्गत दिलेलं आरक्षण ह्याला म्हणतात आपण समांतर आरक्षण किंवा कप्पीकृत आरक्षण. तुम्ही म्हणतात सरी पोलीस भरतीत हे असलं कशाला आम्हाला सांगत बसताय आरक्षण ही. सांगण्याचा हेतू माझा एवढाच आहे की तुम्हाला पोलीस भरतीला जिल्हा निवडायचा असतो, कुठं फॉर्म भरायचा, आणि जिल्हा निवडताना तुम्हाला आरक्षण, शासनाचं GR, मंडल आयोगाची शिफारस, ह्या जर गोष्टी माहीत असतील तरच तुम्हाला जिल्हा निवडता येणार. म्हणजे समजा सामाजिक आरक्षणात एकमेकाचे मेरिट घेते, म्हणजे OBCच्या कॅन्डिडेटला जास्त मार्क पडले तो खुल्या प्रवर्गात जातो, SC कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला जास्त मार्क पडले तो खुल्या प्रवर्गात जातो, SC-BC कॅन्डिडेटला जास्त मार्क पडले तो खुल्या प्रवर्गात जाऊ शकतो. ही तरतूद आहे. पण कप्पीकृत आरक्षणामध्ये तसं नसतं. खुल्या प्रवर्गातला जर प्रकल्पग्रस्त असेल तर OBCचा प्रकल्पग्रस्त खुल्या प्रकल्पग्रस्त मेरिट घेऊ शकत नाही. खुल्या प्रवर्गातल्या महिलेचे मेरिट प्रकल्प OBC किंवा NTC किंवा SCचा घेऊ शकत नाही. ही एक ह्याला कप्पीकृत आरक्षण म्हणतात. तुम्हाला स्पेशली एखाद्याचं अडचण असेल तर मला प्रश्न टाका, मी त्याचं उत्तर देतो. पण अशी तरतूद आहे. त्यामुळे फॉर्म भरताना खुल्या सगळ्या प्रकारच्या जागांचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे आणि मग फॉर्म भरता आला पाहिजे. त्यात महिला हे समांतर आरक्षण असतं. महिला समजा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू असेल तर महिलांनी तशातनं फॉर्म भरणं चुकीचं असतं, कारण 2 समांतर आरक्षण दावा करतात नाही. महिला म्हणूनच त्यांनी फॉर्म भरणं गरजेचं असतं. जर महिलांनी खेळाडूचा फॉर्म भरला तर खेळाडूच्या मुलांच्या गटात त्यांना टाकलं जातं आणि मग मेरिटमध्ये खूप मोठी तफावत राहते. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. असो तर आता जिल्ह्याची निवड हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. तुम्ही फॉर्म भरताना तुमचा अचूक जिल्हा निवडला गेला पाहिजे. प्रश्न काय होतो की पोलीस भरती एकाच वेळेस 55 ते 60 युनिटमध्ये सुरू असते. समजा ठाणे ग्रामीणला असते, ठाणे शहरला असते, नवी मुंबईला असते, पालघरला असते, रायगडला असते, रत्नागिरीला असते, सिंधुदुर्गला असते, नागपूरला असते, गडचिरोलीला असते, जळगावला असते, नंदुरबारला असते. एकाच वेळेस भरती सुरू असते आणि शासनाने तुम्हाला थोडक्यात भरती विभागाने सांगितलं की बाबा तुम्ही एक ह्यातला युनिट निवडा, म्हणजे पोलीस भरतीतले एक, SRPतले एक निवडा. मग आता विद्यार्थ्यापुढे प्रश्न पडतो की आम्ही कुठं फॉर्म भरू, कारण प्रत्येक ठिकाणचे मेरिट वेगळं असते. मुलं काय करतात, मी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये सांगतो की मुलं फक्त जागा बघतात कुठे जास्त आहेत, नेटवर जातात, जागा बघतात आणि जिथं जागा जास्त तिथं फॉर्म भरतात आणि मग उभा महाराष्ट्र तोच करतो. प्रत्येक जण जागा बघतो. समजा मुंबईला 2018च्या भरतीत 1137 जागा होत्या, सगळी बघायची 1137 सगळ्यात हायस्ट जागा, बरा फॉर्म, सगळी फॉर्म भरायची. 1,84,000 अर्ज नुसतं मुंबईला होतं. म्हणजे घोळ काय होतं की एकाच वेळेस विद्यार्थी एकाच जिल्ह्यात खूप गर्दी करतात, तिथला रेशो 300पेक्षा जास्त जातो आणि मग तिथलं मेरिट 190च्या रेंजमध्ये जाऊन पोहोचतं. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये खूप कमी अर्ज येतात, 4 आणि 5,000 सुद्धा अर्ज नीट येत नाहीत, तिथला रेशो खूप कमी होतो आणि तिथलं मेरिट खूप कमी, म्हणजे अगदी 145, 50, 55, 60 मार्काला मुलगा पोहोचतो. म्हणजे बघा एका ठिकाणी 190, 95, 92 मार्क पडणारा मुलगा पोलीस नाही, त्याच ठिकाणी त्याच कास्टचा मुलगा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 150, 155, 160 मार्काला पोलीस होतो. म्हणजे 40 मार्काचा डिफरन्स या मेरिटमध्ये असतो. हे तुम्हाला कधीच माहीत होत नाही आणि तुम्हाला त्याच्यावर कोण सांगत बी नाही. तुम्ही फक्त अभ्यास करता आणि ग्राउंड करता आणि तुम्हाला वाटतं एवढं 2 केले की आपण पोलीस जरूर नाही, त्याच्या एक पलीकडे पोलीस भरती असते. म्हणजे ग्राउंड पण तुमची अचूक जिल्ह्याची निवड सुद्धा तितकीच महत्त्वाची. ही त्रिसूत्री राबवली तरच तुम्हाला अंगावरती आरामात मिळू शकते. म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा नुसतीच मेहनत करता पण टेक्निकल गोष्टी तुम्ही कधीच पाहत नाही. म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी 1,84,000 ह्याला आपण बघूया, मुंबई रेल्वेला 64,000च्या आसपास फॉर्म आणतात, पुणे शहरला 46,000, ठाणे शहरला 49,000 अर्ज आलतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात. साधं नागपूरला 21,000 अर्ज, नागपूर ग्रामीणला 21,000 अर्ज आलतात, फक्त 68 जागा होत्या. म्हणजे किती मोठा रेशो झाला होता, 300पेक्षा जास्त रेशो जातात. मग या गोष्टीची कुणी तितकं गांभीर्याने पाहत नाही असं मला वाटतं. त्याही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळं मेरिटवर परिणाम होतो. आता मला सांगा, आपण खुल्या प्रवर्गाचं उदाहरण घेऊ मेरिटचं, कारण खुल्या प्रवर्गाच्या खाली बाकीच्या प्रवर्गाचे मेरिट असतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. ठाण्याला
म्हणजे ठाणे शहराला 192 मार्काचा सुद्धा मुलगा पोलीस होऊ शकला नाही गेल्या वर्षी 2018च्या भरतीला. म्हणजे 192 पेक्षा जास्त मेरिट लागले. 192चे काय मुलं पोलीस झाले, काय वेटिंगला आहेत. म्हणजे 192 मार्काचा मुलगा सुद्धा वेटिंगला राहू शकतो ठाण्याला, पोलीस होऊ शकत नाही. पुणे ग्रामीणला 190 मार्काचा मुलगा सुद्धा वेटिंगला राहतोय, किंवा नागपूर ग्रामीणला 190 मार्क 200 पैकी पडणारा मुलगा सुद्धा वेटिंगला आहे. बीड सारख्या ठिकाणी 187 मार्क पडणारा मुलगा सुद्धा वेटिंगला आहे. धुळ्यासारख्या ठिकाणी 189 मार्क पडणारा मुलगा सुद्धा वेटिंगला आहे. पण त्याच वेळेस दुसरीकडे बघितलं तर खूप कमी मेरिट असते. म्हणजे 192 मार्काचा जिथं ठाण्याला मुलगा वेटिंगला आहे, त्याच वेळेस यवतमाळला फक्त 158 मार्काचा मुलगा आता पोलीस म्हणून काम करतो. म्हणजे बघा हा डिफरन्स. त्याच वेळेस सातारा सारख्या ठिकाणी 164 मार्काचा मुलगा पोलीस झालाय. त्याच वेळेस पुणे शहरला 167 मार्काचा मुलगा पोलीस झालाय. जळगावला 172 मार्काचा मुलगा पोलीस झालाय. गोंदियाला 172 मार्काचा मुलगा पोलीस झालाय. बघा, जिकडे 192चा जो पोलीस नाही तिथे 61, 64, 58 मार्काची मुलं पोलीस झाले. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी कळत नाही. त्यामुळे पोलीस भरती फक्त, मी अशी विद्यार्थी पाहिले की फक्त खूप मेहनत घेतात, खूप कष्ट घेतात, पण त्यांना दिशा टेक्निक माहीत नसल्यामुळं 3-3, 4-4 वर्षे त्यांच्या आयुष्यातल्या ऐन उमेदीतली जातात. आणि खरं तर व्यवस्थित तयारी केली. मी सांगतो की विद्यार्थी IAS IPS पहिल्या प्रयत्नात होऊ शकतात, DYSP पहिल्या प्रयत्नात MPSCतून होऊ शकतात, डेप्युटी कलेक्टर होऊ शकतात. मग पोलीस का पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात होऊ शकत नाही? कशासाठी 4-4, 5-5 वर्ष घालवायची तुमची? केवळ तुम्हाला दिशा, ट्रॅक, व्यवस्थित त्याचं टेक्निक माहीत नसल्यामुळं चुकीच्या पद्धतीने काही वेळेस अभ्यास केला जातो आणि त्याचा परिणाम तुम्हाला होतो. म्हणजे मी दुर्दैवाने बी काय विद्यार्थ्याला अपयश येत असं कष्ट करू, पण ह्या टेक्निकल गोष्टी बऱ्याच विद्यार्थीकडे नसतात, हे मी जवळून पाहिलेलं आहे. म्हणजे मी आता बारामतीला आमच्या संस्थेत सगळ्या महाराष्ट्रातून मुलं असतात, मी निरीक्षण केलेलं आहे की बऱ्याचशा मुलांना टेक्निकल गोष्टीची नॉलेज नसल्यामुळं पोलीस भरतीत क्षमता असून त्यांना अपयश येताना पाहिलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा समजून घ्या. प्रत्येक ठिकाणचं मेरिट कसं फिरतं, का फिरतं, या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजे. आता मुलींचं तेच बघा, मुलींचं सुद्धा एक उदाहरण देतो की ठाणे शहरला 178 मार्काची मुलगी पोलीस झाली नाही. बघा, ठाणे शहरला 178 मार्काची मुलगी पोलीस नाही. तीच मुलगी पुणे ग्रामीणला 167 मार्काला सुद्धा पोलीस होऊ शकला नाही. बघा, 167ला पुणे शहरला मुलगा पोलीस झालाय, इथं मुलगी पोलीस नाही. म्हणजे हा डिफरन्स बघा कुठे आहे. त्याच समजा मुलीने जर नागपूरला फॉर्म भरला असेल किंवा त्या मुलीने धुळ्याला फॉर्म भरला असेल तर 160 पेक्षा जास्त, म्हणजे धुळ्यासारख्या ठिकाणी 161 मार्क पडून त्या मुलीला पोलीस होता नाही. नागपूर सारख्या ठिकाणी 162 मार्काच्या मुलीला पोलीस होता नाही. एवढा मोठा डिफरन्स आहे. तीच मुलगी बघा, नीट समजून घ्या. म्हणजे जी मुलगी ठाण्याला 178 मार्काला पोलीस होऊ शकत नाही, जी मुलगी 167 मार्काला पुणे ग्रामीणला पोलीस होऊ शकत नाही, त्याच कास्टच्या खुल्या प्रकारच्या मुलीने जर यवतमाळला फॉर्म भरला असता तर 126 मार्काची मुलगी यवतमाळ आता पोलीस म्हणून काम करते, फक्त 126 मार्काची. जळगावला 137 मार्काची मुलगी पोलीस आहे. सातारला 161 मार्काची मुलगी पोलीस आहे. पुणे शहरला 143 मार्काची मुलगी पोलीस आहे. गोंदियाला 142 मार्काची मुलगी पोलीस आहे. मी सांगतोय त्यातला एक शब्द सुद्धा खोटा नाही बरं का, एक पॉईंट सुद्धा खोटा होणार नाही. मी गेल्या 10-15 वर्षाचं 2006 पासून नियमित भरती सुरू होती. 2006 पासून आम्ही महाराष्ट्रातलं कुठल्या जिल्ह्याचं कुठल्या प्रवर्गाचं मेरिट सांगू शकतो, का कमी लागलं, का जास्त लागला, कसा रेशो राहिला होता, म्हणजे इतका आम्ही निरीक्षण केलेलं आहे. त्यामुळे मी सांगते उगीच इकडे 178ला जी मुलगी पोलीस होऊ शकत नाही ती इकडे 126ला पोलीस होती, तुम्ही म्हणतात सर काहीतरी खोटं सांगता. एक शब्दही खोटा नाही. कुठेही तुम्ही चेक करू शकता आणि कुठल्याही सोर्समधून माहिती घेऊ शकता, तुम्हाला ते बरोबरच मिळणार. त्यामुळे ह्या गोष्टी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना या गोष्टीची कल्पना नसते, अजिबात माहिती नसते की खूप मोठा डिफरन्स असतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळेस यवतमाळला तुम्ही फॉर्म भरता, नाही, पुढच्या वेळेस त्याच्यावरून जास्त यवतमाळला मेरिट आहे. त्या वेळेसची परिस्थिती सगळी विचार करून जागा, सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, तुमचा प्रवर्ग, मंडल आयोगाची शिफारस, शासनाचं GR, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला फॉर्म भरता आला पाहिजे. नंतर उगीच गेल्या वर्षी लागलं कमी म्हणून तिथं फॉर्म भरणं तेही खूप चूक आहे. त्यामुळे ते लक्षात घ्या. किंवा ठाण्याला जास्त लागलं पुढच्या वेळेस कमी लागू शकतो, त्यामुळे त्याच्यावर जाऊ नका तुम्ही तशा याच्यावर. त्यामुळे ह्या गोष्टी फक्त समजून घ्या. मला असं वाटतं की तुमच्या ज्या ज्या काही अडचणी असतील तुम्ही मला पर्सनल, म्हणजे फॉर्म भरताना मी तुम्हाला मदत करू शकतो किंवा सर मी OBC आहे, मी ह्या याच्यातनं मला निश्चितपणे जिल्हा सांगा, किंवा 100% मी तुम्हाला मदत करेल, किंवा तुम्ही मेसेज जरी केला तरी तुम्हाला रिप्लाय देणार, किंवा तुम्ही कॉल जरी केला आणि विचारलं
तर मी तुम्हाला 100% सेटल करेल. एक काय विद्यार्थ्यांचा सतत प्रश्न येतात, 5 मिनिट आपण प्रश्न बघू आणि नंतर मग पोलीस भरतीचं आता बदललेले स्वरूप आहे. पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, नंतर मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा 100 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे आणि मैदानी चाचणी 50 गुणांची पहिल्यांदाच होणार आहे. अशी 150 मार्कातून तुमचं मेरिट लागणार आहे. ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे. तत्पूर्वी आपलं काही जर प्रश्न आले आहेत त्यांच्यावर थोडीशी चर्चा करू आणि मग आपण पुढे जाऊया. यावर्षी प्रथम महाराष्ट्र संवाद कट्टाच्या मार्फत विचारलं की यावर्षी प्रथम लेखी होईल की मैदानी. तर समजून घ्या, यावर्षी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. असा GR आहे. 18 जानेवारी 2019च्या GR नुसार ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि 18 जानेवारी 2019च्या GR मध्ये पहिल्यांदा लेखी परीक्षाच आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आणि नंतरच तुमचं ग्राउंड 50 गुणांचं घेतलं जाणार, हे लक्षात घ्या. पण जर शासनाने ह्याच्यात जर काही बदल केला किंवा काय अचानक पुन्हा हे झालं तर तसं बदललेलं स्वरूप आम्ही तुम्हाला कळवू. कारण ते असंच राहिलं असं नाही, कदाचित पुढं बदलू शकतं. जर बदललं, पण आत्ता जी होणारी भरती प्रक्रिया जर शासनाने काय बदल केला नाही तर लेखीच पहिल्या होणार 100 गुणांची 50 गुणांची मैदानी. त्यामुळं बदल नाही झाला तर हीच राहणार आहे, लक्षात ठेवा. बदल झाला तर माझं वैयक्तिक उमेश उपनाव नावाचं फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही कनेक्ट जर झाला तर वेगवेगळे बदल झालेले मी त्याच्यावरती टाकत असतो. त्यामुळे त्यात तुम्ही चेक करू शकता झालंच. किंवा सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती नावाचं फेसबुक पेज आहे माझं, त्याच्यावर तुम्ही चेंज झालेलं बघू शकता की आता पोलीस भरतीत बदल झाला, आता डॉक्युमेंटमध्ये बदल झाला, आता ह्याच्यामध्ये जे काही चेंजेस काय माहिती त्याच्यावरती मी टाकत असतो, रोज टाकत असतो. तुम्हाला त्याचा फायदा होईल. याच्यामध्ये विचारायचं होतं की रवींद्र सपकाळे, मला लक्षात आलं नाही त्यातला काय प्रश्न विचार. चला पटपट काय असतील तर थोडक्यात मी सांगेन आणि शेवटी आपण ठीक आहे. या वर्षीची भरती कधी होईल आणि कशी होईल? मी कशी होईल तर मी सांगतोयच. क्वेश्चन आहेत ते चालतंय, लक्षात आला माझा प्रश्न तुमचा आहे. पण या वर्षीची भरती लवकरच निघेल, कारण स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितले की आम्ही डिसेंबरच्या आत, पुण्यामध्ये तर पत्रकार परिषद सांगितले की नोव्हेंबरच्याच आत आम्ही भरती करणार. कसल्या परिस्थितीत त्यांनी स्वतः सांगितलं नोव्हेंबरच्या आत करणार, त्यामुळे आपल्याला फास्ट ते करा. सर आपला मोबाईल नंबर सांगा असं गणेश राऊत विचारतात प्लीज. तर मोबाईल नंबर मी सांगतो तुम्हाला, जर अडचण आली तर 100% तुम्ही विचारा मला, परीक्षा कॉमेंट करा किंवा माझा नंबर आहे 97 67 100 974. 97 67 100 974. तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता किंवा मेसेज केला तर चालेल. परीक्षेला कोणते विषय असतील, नवीन बदल आहे का? ठीक आहे, आता मी त्याच्यावर सांगणार आहे. यासीन जे विचारतात की परीक्षेला कोणते बदल आहेत, आता मी त्याच्यावर सांगणार आहे. लेखी परीक्षा जी घेतली जाणार आहे पहिल्यांदा, त्यामध्ये गणित आहे, मराठी व्याकरण आहे, बुद्धिमापन आहे, सामान्य. सर गडचिरोली फॉर्म भरण्याविषयी सांगा. ठीक आहे, तुम्ही भरू शकता. दीपक चव्हाण विचारतात की महाराष्ट्रात तुम्ही कुठे विषय नाही, त्यावेळेस जाहिरात सुटल्यानंतर तुम्ही सांगा मला, मी सांगेल तुम्ही कुठं फॉर्म भरायचे. ठीक आहे, तर आता जी लेखी परीक्षा आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची 100 गुणांची, म्हणजे तुमचं खरं मेरिट लेखीवर ठरणार. लक्षात ठेवा, लेखी परीक्षेवरच तुमचं पोलीस होण्याचं मेरिट जास्त काय ठरणार आहे. कारण पूर्वी 100 गुणांचं ग्राउंड आणि 100 गुणांची लेखी होती, त्यावेळेस दोन्हीला समान व्हॅल्यू होता. आता डायरेक्ट लेखी 100 गुणांची ग्राउंड 50 गुणांचं, त्यामुळं तुमचं बऱ्यापैकी मेरिट हे लेखीवर ठरणार आहे. त्यामुळे लेखीला व्यवस्थित लक्ष द्या आणि ग्राउंड ही नियमित करत चला. आता लेखीमध्ये मराठी ग्रामर जो टॉपिक आहे किंवा गणित आहे, बुद्धिमापन आणि सामान्य चालू करणे, म्हणजे 4 टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला. नीट समजून घ्या. मराठीमध्ये खूप फास्ट टॉपिक आहे, म्हणजे शब्दाच्या जाती प्रश्न विचारले जातात, म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेष, शब्द, उभयनामी, कीवर्ड घ्यावे, सगळं शब्दाच्या जातीचं अभ्यासाचा भाग आहे. संधीवर प्रश्न आहेत, समासवर प्रश्न आहेत, प्रयोगावर प्रश्न आहेत किंवा शब्द संपत्ती जे आहे ना, समानार्थी, विरोधार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, हा सगळा अभ्यासाचा भाग आहे. आणि मराठी ग्रामर असं आहे की तुम्ही सहज पैकीच्या पैकी गुण घेऊ शकता. अतिशय सोपा टॉपिक आहे, समजून घेऊन अभ्यास करा त्यातला. आता कसं आहे, एक टॉपिक सांगायचं म्हणलं तर मी 2-2 तास सांगू शकतो, पण आपल्याला वेळेचं भान असल्यामुळे थोडक्यात मी आढावा घेतो सगळ्याचा. तुम्हाला जे अडचणी असतील ते कॉमेंट करा, तुम्ही त्याच्यावर मी बोलले. त्यानंतर तुम्हाला गणित आहे, गणित सुद्धा बेसिक अगदी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पासून शेकडेवारी, नापा, तोटा, काळ, कामवेग, लसावी, मसावी, दशांश अपूर्णांक, व्यवहार अपूर्णांक, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती आहेत. त्यामुळे त्याही तुम्हाला पाहायला लागणार. त्यानंतर बुद्धिमापनमध्ये सुद्धा खूप फास्ट टॉपिक आहे, म्हणजे संख्यामाला, अक्षरमाला, घड्याळ, त्रिकोण ओळखणे, आकृत्यांची संख्या ओळखणे, नातेसंबंध ओळखणे, दिशा ओळखणे, अशा पद्धतीची उदाहरणं नेहमी विचारतो. सहज गणित आणि बुद्धिमापन या टॉपिकमध्ये मी पाहिले किंवा मी कितीतरी विद्यार्थ्यांचं जवळ पाहिले, आमच्या ह्याच्यातनं संस्थेतून सुद्धा कितीतरी विद्यार्थी गेलेले आहेत, पैकीच्या पैकी सहज गुण घेऊ शकतात. मी तर म्हणतो घ्या तुम्ही. पोलीस व्हायचं असेल तर स्पर्धा वाढलेली आहे, म्हणजे गणित, मराठी आणि बुद्धिमापन या विषयावर खूप कमांड असतो तुमची. ह्याच्यावर जर कमांड असेल तर यशस्वी व्हायला काय अडचण येणार नाही.
त्यानंतर लेखी परीक्षेचं जे टॉपिक आहे त्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील इतर संकीर्ण घटना टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. तर त्याचबरोबर चालू घडामोडीमध्ये सगळ्या तुमचं नियमित वर्तमानपत्र वाचन असलं पाहिजे. त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या घटना, त्यामध्ये राज्य लेवलच्या, राष्ट्रीय लेवलच्या, आंतरराष्ट्रीय लेवलच्या सगळ्या प्रकारच्या घटना परीक्षेला विचारल्या जातात. पोलीस भरती कधी चालू आहे असा प्रश्न विचारतात. लवकरच होणार आहे. स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितले की नोव्हेंबरच्या आत आम्ही प्रक्रिया काढणार, त्यामुळे तुम्ही तयारीला जोरात लागा, तुम्ही वेळ घालवू नका जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांना. त्यामुळं ही सगळी जी प्रक्रिया आहे सगळं टॉपिक नीट समजून घ्या, कारण हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेसाठी. आणि GS मध्ये चांगला स्कोर केला पाहिजे. खरं तर GSचा चांगला स्कोर होण्यासाठी मी एक विद्यार्थ्यामध्ये एक ऑब्झर्व केले की विद्यार्थी नको तो अभ्यास करतात, म्हणजे जो गरजेचा नाही. अभ्यास खूप फास्ट आहे, पण जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार नाहीत असं प्रश्न वाचणाऱ्यांचा कल खूप आहे. त्यामुळे मी असं पाहिले काय विद्यार्थी खूप अभ्यास करतात तरी 100 पैकी त्यांचा स्कोर 55-60 असतो, आणि खूप कमी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्कोर 80-85-90 पर्यंत असतो. त्याचं कारण असं आहे की अभ्यासाची दिशा, जो दिशा भरकटला विनाकारण. आता समजा इतिहास आहे तर इतिहासातल्या विनाकारांच्या सणसणाळ्या पाठ केल्या, विनाकारांच्या घटना उपयोगी नाही त्या पाठ केल्या, किंवा UPSC लेवलचा जर अभ्यास केला वरच्या पातळीतल्या ज्या घटना, तर त्याचा परिणाम 100% तुमच्या रिझल्टवर होतो. मुळात पोलीस भरती 12वीवर असते. 12वीच्या काठीने पातळीचं, समकाठीने पातळीचं प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे कसं असतं ते, म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतच्या पुस्तकाशी रिलेटेड बरेचसे प्रश्न असतात. त्यामुळे या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर तुम्हाला सहज याच्यामध्ये यशस्वी होता येतं, चांगला स्कोर करता येतो. विनाकारण मोठमोठं पुस्तकं UPSCची, MPSC वरच्या लेवलची वाचतात विद्यार्थी, आणि मग परीक्षेला साधं प्रश्न चुकतात. मी म्हणतो एखादा प्रश्न अवघड विचारला, MPSC लेवलचा एखादा प्रश्न टाकला पोलीस भरती, टाकू द्या ना. तुम्हाला 100 पैकी 100 कुठं मार्क घ्यायचे. तुम्ही 90 मार्क जर घेतली किंवा 90 पेक्षा जास्त 90 पर्यंत 85 पर्यंत मार्क घेतली तरी तुम्ही पोलीस होऊ शकता. प्रॉपर जिल्हा निवडला आणि फिजिकल जर टॉपचं ठेवलं तरी तुमच्या हातात रिझल्ट आहे. पण विनाकारण ते एखाद्या दुसऱ्या प्रश्नासाठी इकडं 20-30 प्रश्न तुमचं जातात. जे सोपं बेसिक समजून घ्या, काय विचारलं जातं ते समजून घ्या, आणि जे विचारलं जातं त्याचाच अभ्यास करायचा प्रयत्न करा. खूप सोपं प्रश्न असतात. मी 2006 पासून प्रश्नांचं निरीक्षण करतोय. 2006 पासून त्यावेळेचं स्वर्गीय R. पाटील गृहमंत्री होते, आणि तेव्हापासून नियमित पोलीस भरती सुरू झालेली आहे. तेव्हापासूनच्या माझ्याकडे सगळ्या प्रश्नपत्रिका मी सगळ्याचं संग्रह करून ठेवलेला आहे. प्रत्येक परीक्षा झाली की मी त्याचं विश्लेषण करतो, पाहतो, निरीक्षण करतो. मला एक जाणवलेलं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये असा वेगळा ऑड प्रश्न होता. स्थानिक प्रश्न जिल्ह्यावरचं काय जरी टप असलं तरी ते 2-4 प्रश्न सोडून द्या ना, बाकीचं प्रश्न सोपं होतं, पण तुम्हाला समजलं पाहिजे संकल्पना व्यवस्थित. पाठ करू नका. आजपर्यंत आलं म्हणजे खरं तर ह्या गोष्टीचा विचार करून मी स्वतः एक पोलीस भरती पुस्तक लिहिलेलं आहे. महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे. 1000 पानांचा ठोकळा आहे. म्हणजे गणित घेतले, बुद्धिमापन घेतले, सामान्य घेतले, चालू घडामोडी घेतले, मराठी व्याकरण घेतले, सगळ्याच घटकांचा एकत्र समावेश. पण त्यात मी बदल काय केलेला आहे की समजा इतिहास असेल तर 2006 पासून इतिहासावर आज तागायत आलेले सगळे प्रश्न इतिहासाच्या खाली दिले. म्हणजे विद्यार्थ्यांना इतिहास वाचल्यानंतर इतिहास सगळा वाचला तर आजपर्यंत आलेले समजा 400-500 प्रश्न इतिहासाच्या खाली जर बघितलं तर त्याचा इतिहास पक्का होतो. महाराष्ट्राचा भूगोल वाचला, सगळा वर महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित समजून दिलेला आहे. महाराष्ट्राचा भूगोल संपल्यानंतर खाली जवळजवळ 400-450 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलावर आजपर्यंत 2006 पासून आलेले दिलेले आहेत. समजा गणितात लसावी मसावी प्रकरण झालं, शेकड्यावर प्रकरण झालं, तर लसावी मसावीवर 2006 पासून आलेली सगळी लसावी मसावीची गणितं 400, 450, 500 गणितं खाली दिलेली आहेत सोडवून, अवघड सोपी त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे. म्हणजे एवढं जर केलं तर मला वाटत नाही तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही, काहीच गरज नाही. मराठी ग्रामरमध्ये प्रयोग वाचला तर प्रयोगावर आजपर्यंत आलेलं कमीत कमी 350 प्रश्न असतील प्रयोगावर खाली, असं प्रश्न आहे. आता संतोषजी शिंदे विचारतात की कोणत्याही पुस्तक, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीचा तो पोलीस भरतीचा ठोकळा आहे, आणि मी लिहिलेला आहे. उमेश रुपनोर यांनी लिहिलेला सह्याद्री करिअर अकॅडमीचा ठोकळा म्हणलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्या बुक स्टॉलला मिळेल, तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल. म्हणजे ऑनलाईन जरी तुम्ही मागवला, नंबर दिला त्या नंबरला जरी तुम्ही कॉमेंट केली आम्हाला ठोकळा पाहिजे तरी मिळेल, आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या बुक स्टॉलला कुठे गेला तर तुम्हाला तो मिळेल. मला वाटतं मी म्हणतो म्हणून घेऊ नका, मी सांगतो म्हणून घेऊ नका. महाराष्ट्रातल्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारा किंवा तुम्ही स्वतः चेक करा सगळे कंटेंट्स खरंच सोपं आहे का, आणि मग घ्या. आणि मग आवडल्यानंतर वाटलंच तर फोन करा की सर तुम्ही सांगितलं ते खरंच योग्य आहे. असो, मला असं वाटतं की त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तक वाचा, रोजचं वर्तमानपत्र, TV न्यूज वाचण्याची सवय लावा. अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर पोलीस भरतीत रिटर्नचा स्कोर 90 पर्यंत होऊ शकतो.
आता त्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणी असणार आहे 50 गुणांची. लेखी परीक्षा झाल्यानंतर एकाच 10च्या प्रमाणात उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावलं जाणार आहे. मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना 3 प्रकार आहेत. 1600 मीटर धावणे 30 गुणांसाठी, 100 मीटर धावणे 10 गुणांसाठी आणि गोळाफेक 10 गुणांसाठी. मुलींना सुद्धा 3च प्रकार आहेत. 800 मीटर धावणे 30 गुणांसाठी, 100 मीटर धावणे 10 गुणांसाठी आणि गोळाफेक 10 गुणांसाठी. आता थोडक्यात पाहूया. 1600 मीटर धावण्यामध्ये तुम्हाला 5 मिनिट आणि 10 सेकंदात जर अंतर पूर्ण केलं तर 30 पैकी 30 गुण मिळणार आहेत. मग त्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. लॉंग रनिंग केलं पाहिजे, दम स्टॅमिना वाढायला पाहिजे. उगीच फास्ट रनिंग करून चालणार नाही. त्यासाठी आठवड्यातून शेड्यूल लावलं पाहिजे. आठवड्यातून एकदा खूप लॉंग रनिंग, हिल ट्रेनिंग किंवा सँड ट्रेनिंग केलं पाहिजे. रॅपिटेशन मारलं पाहिजे. त्या खो खो सारख्या एखादा खेळाचा त्यात समावेश केला पाहिजे. आठवड्यातून एक दिवस विश्रांती सुद्धा पाहिजे. आठवड्यातून एक दिवस तुमचं टायमिंग काढता आलं पाहिजे. असं प्लॅन केलं तर 1600 मीटर सहज तुम्ही करू शकता कव्हर आणि 800 मीटर मुली कव्हर करू शकता. त्यानंतर 100 मीटर धावणे मुलांना आणि मुलींना 100 मीटर धावणं 10 गुणांसाठी. म्हणजे एक जरी सेकंद लेट झालं तर 1 मार्क जातं. इथं एक मार्क लाख मोलाचं असतं. इथं स्टार्ट महत्वाचं आहे, मिडल डिस्टन्स महत्वाचं आहे, फिनिशिंग महत्वाचं आहे. स्टार्ट घेताना बुलेट स्टार्ट घेता आला पाहिजे. पाठीची पूर्ण कमान, हात पूर्ण असं किंचित रेषेच्या मागं पाठीची कमान. तुम्ही उसेन बोल्ट, मॉरिस ग्रीन किंवा आसापा पावेल, जस्टिन गॅटलिन हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिकचे धावपटू आहेत. यांचा स्टार्ट बघा एकदा यूट्यूबवर. मग तुमच्या लक्षात येईल कशी पाठीची कमान करायची, कसं स्टार्ट. ऑन युअर मार्क सेट आणि क्लॅपरने क्लॅप केल्याबरोबर उसळी बसली पाहिजे. जोरात उसळी पूर्ण ताकदीने पळायचं पूर्ण फिनिशिंगपर्यंत. ह्याचा सराव करण्यासाठी तुम्ही आधी स्टार्ट शिका. म्हणजे नुसतं विद्यार्थ्यांनी स्टार्ट शिकायचं. ऑन युअर मार्क सेट गो, पुन्हा पाठी बघायचं. असं छोट्या छोट्या स्प्रिंटा मारा. जर विद्यार्थ्यांनी हे अंतर 11.50 सेकंदात पूर्ण केलं तर पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. त्यासाठी सेकंद महत्वाचा लक्षात ठेवा. आणि मुलीने 14 सेकंदात जर हे अंतर पूर्ण केलं तर मुलींना सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत. मला असं वाटतं की हे खूप, आता मी एका टॉपिकवर खूप सांगेल पण आपल्यालाच वेळेचं पण आहे. हे टेक्निक लक्षात ठेवा. कशा स्टार्ट कसं घ्यायचं. त्यानंतर गोळाफेक आहे. सगळ्यांना माहिती आहे मुलांना 7.26 किलोचा गोळा टाकायचा असतो, मुलींना 4 किलोचा गोळा टाकायचा असतो. गोल सर्कल आखलेला असतं, पुढे स्टॉप बोर्ड असतो, पुढे 2 सेक्टर आखलेले असतात. सेक्टरच्या बाहेर गोळा पडला, स्टॉप बोर्डच्या पुढे तोल गेला, पाय हात गेला तरी फॉल्स असतो, 0 गुण असतात. त्यामुळे नीट समजून घ्या. गोळाची पकड कशी असावी, गोळ्याचा थ्रो कसा असावा, हाताचा कोन कसा झाला पाहिजे. गोळा जरी हाताने टाकत असला तरी पायात सुद्धा वापर महत्वाचा. फुटवर्कचा जोरात जर्क बसला पाहिजे गोळ्याचा. तर अशा पद्धतीने जर सराव केला तर गोळ्यामध्ये सहज आउट ऑफ मार्क घेऊ शकतात. त्यासाठी डिप्स जोर सुद्धा काढणं महत्वाचं आहे, पण टेक्निक महत्वाचं आहे. आता मी कितीतरी मुलं पाहिली ती 50 किलोपेक्षा कमी वजन आमच्या संस्थेत होती किंवा बाहेर बी मी पाहिलेली ती बरीचशी 50 किलोपेक्षा कमी वजन 9 मीटर गोळा टाकतात. तुम्हाला फक्त 8.50 मीटर गोळा टाकायचा असतो मुलांना, मुलींना 6 मीटर गोळा टाकायचा असतो आउट ऑफसाठी. किती सोपं आहे त्याच्यामध्ये. त्यासाठी जर टेक्निक महत्वाची आत्मसात झाली तर सहज तुम्ही गोळाफेकमध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकता. नाही घ्यायचे तेच. जर तुम्ही गोळाफेकमध्ये आउट ऑफ नाही घेतलं, तुम्ही स्पर्धेतून बाहेर गेला ना, 8 लाख मुलं स्पर्धेत आहेत लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करायचे. म्हणजे गोळाफेक 1600 मीटर पैकीच्या पैकी घ्यायची. 100 मीटरमध्ये ठीक आहे, काय दुसरं मार्क जाऊ शकतं. 46 ते 48 स्कोर करायचं हे डोक्यात ठेवा यशस्वी व्हायचं असेल तर. आणि योग्य जिल्हा 46 ते 48 पर्यंत स्कोर, रिटर्नचा सुद्धा 90-95 पर्यंत 85 पर्यंत तरी झाला तर ठीक आहे. असा स्कोर केला तर येणाऱ्या भरतीत तुम्हाला होण्यापासून कुणी रोखू शकत नाही. तुम्ही चांगली संधी. त्याचबरोबर बँड चांगली संधी की 10वी नंतर उमेदवाराला बँड पोलीसमध्ये जाता येतं. आणि बँड पोलीस म्हणजे पोलीसच असतो, पोलीस इतकाच पगार असतो. वेगवेगळे वाद्य वाजवणारे पथक असतं पोलीस खात्यात. मग तुम्हाला ते वाद्य क्लारनेट असेल, सॅक्सोफोन असेल, बिगुल असेल, हे वाद्य वाजवता आलं पाहिजे. हे आपल्याकडे बारामतीला आम्ही त्यासाठी खास ती सुविधा फ्री, म्हणजे तुम्हाला वाद्य वाजवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं इथं. जरी तुम्हाला अगदीच कुठं नाही काय मिळालं तर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हाला वाद्य वाजवून पोलीस व्हायचं म्हणजे 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना, 12वी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा पोलीस दलामध्ये जाता येईल, अशी एक सुविधा आहे. त्याचबरोबर नियमित जागा असतात बँड पोलीसच्या. ते एक संधी राज्य राखीव पोलीस दलाची सुद्धा याचबरोबर चांगली संधी असते. त्याच्यात बी तुम्ही अप्लाय करून जाऊ शकता. त्याला उंची 168 सेंटीमीटर मुलांना असते आणि मुलींना त्यामध्ये जाता येत नाही. आणि दुसरं असं की मुलींसाठी आता सैन्यात पहिल्यांदाच ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर मला वाटतं ती सुद्धा मुलींनी फायदा घ्या. फक्त 142 सेंटीमीटर हाईट आणि 10वी पास वरच्या मुलींना सुद्धा आर्मीमध्ये आता जाण्याची खूप चांगली संधी सुरू झालेली आहे. त्या संदर्भात सुद्धा माझं लेक्चर आहे, म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमीच्या फेसबुक पेजवरून मी परवा दिवशी माझं लेक्चर आहे, आर्मीमध्ये मुलींना कोणती संधी. तर निश्चितपणे तो एक चांगली संधी असं मला वाटतं. त्याचा बी मुलींनी फायदा घेतला पाहिजे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या नोकर भरत्यांचं व्यवस्थित जर बारकाव समजून घेतलं तर तुम्ही सहज यशस्वी होऊ शकता. त्रिसूत्र लक्षात ठेवा. अचूक जिल्ह्याची निवड, लेखी परीक्षा परफेक्ट आणि ग्राउंडमध्ये सुद्धा 46-48 पर्यंतचे मार्क, असं प्लॅनिंग केलं तर तुम्ही सहज यशस्वी होऊ शकता. तर तिन्ही टेक्निकल गोष्टी समजून घ्या. ठीक आहे.
येणाऱ्या पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी, सगळ्या जीवनासाठी, आयुष्यासाठी तुम्हाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमचं काही प्रश्न घेऊया आपण 2 मिनिटं. या ठिकाणी यासिन जे म्हणतात की अतिशय चांगले मार्गदर्शन करतात. थँक्यू यासिन. गणेशराव विचारतात की सर प्लीज पुस्तकाचे नाव सांगा. मी मगाशीच सांगितलं ना की पोलीस भरती, सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती पोलीस भरतीचा ठोकळा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात तो मिळू शकतो. उमेश रुकनोर म्हणजे मी लिहिलेला तो ठोकळा आहे. उमेश रुकनोर यांनी लिहिलेला ठोकळा म्हणजे कुणी सांगू शकतं तुम्हाला. चला पटपट प्रश्न विचारा तुम्ही. पुन्हा एकदा विचारा माझ्यासाठी प्रश्न. काय प्रश्न पुढे गेलेले आहेत त्यामुळे मला दिसणार नाहीत. तुमचा प्रश्न येऊ द्या, मी लगेच उत्तर देतो त्याला. चला जास्तीत जास्त प्रश्न येऊ द्या. मला असा प्रश्न दिसत नाहीत आता पुढं हे झाल्यामुळं. जर प्रश्न नसतील तर मग आपण थांबूया नंतर. बघा तुमचं काय जे शंका असतील, कसलीही शंका पोलीस भरतीबद्दलची असू दे, कसलीही 2006 पासूनच्या कोणत्याही पोलीस भरतीत कसेही तुमचा जिल्ह्याची निवड असेल, काय असेल, पेपर असेल, रिटर्न असेल, फिजिकल असेल, डॉक्युमेंट असेल, आरक्षण असेल, काही शंका तुम्ही विचारू शकता. सर पुस्तक कुठे मिळेल असं ते एक जण विचारतात. तर तुम्हाला सगळीकडेच ते भेटेल, कुठेही महाराष्ट्रात भेटू शकतं. तुम्हाला काय अडचण आली तर मी दिलायच फोन. प्रश्न मला पुढे जाताना दिसत नाहीत. तिथं काय प्रॉब्लेम झालाय का काय समजा मला असं वाटतं की जास्त तुमचं काय प्रश्न वाटत नाहीत बरं का. दुसऱ्या एखाद्या मोबाईलवर पाहायला लागेल मला प्रश्न. तिथं काय प्रश्नच पुढे जात नाही. प्रश्नच जागा थांबलेले आहेत त्यामुळे ते पुढं प्रश्न रोटेट होत नाही. काय विद्यार्थ्यांचं ठीक आहे. मला असं वाटतंय की काय प्रश्न मला तर दिसत नाहीत सध्या. तुमचं चांगली सगळ्यांनी तयारी करा. ह्यातल्या टेक्निकल गोष्टी समजून घ्या जास्तीत जास्त. खूप चांगली संधी आलेली आहे पोलीस भरतीची. 2014 पासून पहिल्यांदाच एवढी मोठी भरती निघते. हां ठीक आहे. EWS काय आहे असं गणेश राऊत. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, जे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आहे त्यांच्यासाठीचे आरक्षण आहे. म्हणजे ज्याला कुठलंच आरक्षण भेटलं नाही त्यांच्यासाठी आरक्षण आहे. खूप चांगलं. EWSचं मेरिट ह्या वर्षीचं पोलीस भरती सगळ्यात कमी लागेल असा माझा अंदाज आहे. निश्चित तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल जे कोण असतील EWS मध्ये. सर स्टडीची नियोजन कसे करायचे असे तुकाराम जे विचारतात. नियोजन काय नाही, लेखीचं प्रत्येक टॉपिक वाचलं की त्याच्यावर आजपर्यंत आलेला प्रश्न वाचा व्यवस्थित 2006 पासूनचा. आपोआप तुमचा अभ्यास होत जाईल. सर EWS काय, पुन्हा तोच प्रश्न आला गणेश राव त्यांनी विचारला. मी आता सांगितलं EWS काय प्रकार आहे तो. यामुळे वर्षानुवर्ष मैदानीचा सराव करत असलेल्या उमेदवारांना अन्याय होईल असं तुम्हाला वाटत नाही का, असं प्रश्न विचारला जात आहे की मैदानी चाचणी कमी झाली. निश्चितपणे मैदानी चाचणी पूर्वीप्रमाणे व्हावी किंवा त्याचा रेशो वाढवा म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात मोठी आंदोलनं झाली. त्यात मी सगळ्यात जास्त सक्रिय होतो. कदाचित तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना, DG साहेबांना सुद्धा निवेदन आम्ही दिलं होतं. पोलीस महासंचालकांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं. सगळ्यांनी दिलं की पोलीस भरती खरं तर रूट लेवलला काम करणारा वर्ग आहे, प्रत्यक्ष ग्रामीण भागातला वर्ग आहे, जनतेशी 2 हात, गुन्हेगाराशी 2 हात करणारा वर्ग आहे. त्याचं मैदान चांगलं असलं पाहिजे अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. पण दुर्दैवाने ते झालं नाही. पण रेशो तर वाढला कमीत कमी. एकाच 5चा रेशो तर एकाच 10चा झाला. त्यामुळे त्यांचं आता म्हणणं आहे की खूप आम्हाला हुशार मुलं पाहिजेत वगैरे अशी त्यांनी बरीच कारणं दिली आहेत. आता त्याचा मॅटमध्ये दावा चालू आहे सध्या, तर तो निकाल काय लागतो त्याच्यावर पाहूया. पण ग्राउंड किती गुणांसाठी असा प्रश्न विचारतात गणेशजी. तर 50 गुणांचा आता ग्राउंड आहे. निश्चितपणे आपण बदल करू, अजूनही प्रयत्न करू. पण अशा पद्धतीचा प्रयत्न आपण केला होता. विद्यार्थ्यांना नाही. खरं तर PSIचं ग्राउंड 100 गुणांचं आणि त्याच्या अंडर काम करणाऱ्या पोलिसाचं ग्राउंड 50 गुणांचा. हा विरोधाभास आहे. उद्या एखादा गुन्हा मोठा काढला तर PSI म्हणजे पोलीसच PSIला सांगतील की तुम्हीच त्या गुन्हेगाराला पकडा, कारण तुम्ही 100 गुणांचं ग्राउंड दिलं, आम्ही फक्त 50 गुणांचं ग्राउंड दिलेलं आहे. असा विरोधाभास होऊ शकतो भविष्यात. त्यामुळे हे चुकीचं आहे असं मला निश्चित वाटतंय. बघू त्याच्यावरती कसा मार्ग निघतो. सर मी NTB मोडतो तर मी कुठे फॉर्म भरला पाहिजे. राहुलजी विचारतात. पण राहुलजी आता जागा तर डिक्लेअर होऊ द्या. कुठल्या जिल्ह्यात किती. मी तुम्हाला सांगितलं ठाण्याला फॉर्म भरा. ठाण्याला तुमच्या प्रवर्गाला एक बी जागा नसलं तर किती अडचणी. तुमच्या जागा कुठं कशा आहेत ते तर डिक्लेअर होते. मला व्हॉट्सअप करा, मग तुम्हाला मी सांगेल. मी सांगितला नंबर माझा, त्याच्यावरती व्हॉट्सअप करा. सर मी तुम्हाला नंतर ते सांगून ठेवेल. व्हॉट्सअप करून ठेवलं तरी चालेल. मी ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला त्याचं रिप्लाय देईल, म्हणजे जाहिरात आल्यानंतर. यावर पुढच्या काळात काय होईल. सर प्लीज EWS काय आहे ते सांगा. आत्ताच सांगितलं मी EWSचं.
तुमची काय अडचण आहे माझ्या लक्षात आलं नाही गणेश राऊत. तुम्ही सांगितलं की EWS, मी आत्ताच सांगितलं की EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग. तुमचं EWS सर्टिफिकेट असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवा. माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही काय करा, ते सर्टिफिकेट पाठवा. तुमची नक्की काय अडचण आहे मला कळत. ठीक आहे, मला असं वाटतं तुमच्या काय अडचणी असतील तर नंतर मी नंबर दिलेला आहे, मला नंतर सुद्धा तुम्ही फोन करू शकता किंवा कॉमेंट करून विचारू शकता. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मी येणाऱ्या सगळ्या भरत्यांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी महाराष्ट्र संवाद कट्टा चं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि जे आयोजक आहेत सूरजजी पवार किंवा निखिलजी भोजने आणि आशिषजी कोळी यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.